नक्कीच नीलमजी नाईक यांच्या शुभ हस्ते मोठागाव ठाकुर्ली 40+ चे खेळाडू नितीन भोईर यांचा शुभ सन्मान करताना तर नक्कीच एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष आणि ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रेमनाथजी पाटील आणि बर्फाणी बाबा टेमगर या संघाने जर या BPL चषकावर नाव कोरलं तर त्यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. दुसरा सेमीफायनल चा सामना आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये झेलच्या खाली क्षेत्ररक्षक जवळ जवळ पोचले होते असं वाटलं होतं, मात्र झेल हा जमिनीला दान झालाय आणि इथे चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना जादूगार कैलास नाईक आक्रमण कोणावर अरुण पाटील ला पहिल्या P1 च्या ओव्हरमध्ये टार्गेट केलेले आहे. अंतिम फेरीमध्ये या सामन्यातून कुठला संघ दाखल होईल? बर्फानी बाबा टेमगर या संघासमोर. या स्पर्धेमध्ये सलग 5 विजय पद्माकर चौधरी साहेबांच्या संघाने पटकावलेले आहेत. विजयी घोडदौड कायम राहील की मात्र अंतिम फेरीमध्ये रोखलं जाईल याचं उत्तर आपल्याला मिळेल. चांगली स्पर्धा राहिलेली आहे बर्फानी बाबा टेमगर या संघासाठी. इथे 4 मध्ये 4, काल 5 मध्ये 5 टोकले होते दिलीप तरेनं. आज बघूया त्या विक्रमाची बरोबरी या BPL स्पर्धेमध्ये फलंदाज कैलास नाईक करतील का? 4 मध्ये 4 तर आलेत, धावसंख्या 16 झालेली आहे. यानंतर तर आपण अंतिम सामना पाहणार आहोत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहिली. सलग आजची स्पर्धेची 4थी रात्र. संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, अध्यक्ष अरविंदजी भोईर, सचिव प्रदीपजी जोशी, कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर, त्यानंतर संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपाध्यक्ष, सल्लागार, खजिनदार, सचिव, सदस्य सर्वांचीच अपार मेहनत. यशवंतजी केने साहेब देखील आज उपस्थित आहेत. नीलमजी नाईक देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. धीरज शेठ म्हात्रे देखील आहेत. सर्वांचं स्वागत. 4 मध्ये 4, त्यानंतर हा डॉट, धावसंख्या 16. शेवटचा चेंडू अरुण पाटील. हा चेंडू फुल टॉस. चेंडू चाललाय अगदी मिड विकेट रिजनला. एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. सिंगलनं धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. इथे चौकार आलाय. क्या बात है. 5 धावा. 1 to 4. एकवीस धावा. या अतिरिक्त 4 धावा आलेत. या खूप मोलाच्या आहेत. बघूया संजय मडवी फॅन टीम आई गावदेवी सोनाली. पहिल्या ओव्हरमध्ये अरुण पाटीलनं तब्बल 21 धावा खर्च केलेत. विनायक पाटील थोडीशी चर्चा करताना अरुण पाटील या गोलंदाजाशी. बघूया चांगले संघ आहेत, दोन्ही तुल्यबल्ले संघ आहेत. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज संदीप आलेत. काही गावदेवी सोनाळे संघाचा देखील प्रवास या BPL मध्ये चांगला राहिलाय.
पृथ्वी 11 गोंदवली संघाने देखील सुपर 4 पर्यंत मजल मारली होती. सेमीफायनलमध्ये नुकताच संघ बर्फानी बाबा टेमघर या संघाच्या अगेन्स्ट पराभूत झालेला आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबलेली आहे. गोलंदाज संदीप, चेंडू येण्याआधीच मन बनवलं होतं स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी. जादूगर कैलास नाईकनं इथे पंचांनी इशारा केला आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 22. संजयभाई म्हात्रे, नक्की संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी हेमंतजी गुलवी, मुसाभाई, बालू पाटील, सुभाष पाटील तसेच योगेश नाना म्हात्रे यांच्यावर देखील शुभेच्छा आलेत. तसेच संदीप नेट चे मालक प्रदीपजी पाटील, रवींद्र तरे, शरद म्हात्रे, दीपक तरे आणि संतोष तरे यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. तसेच वंडरबाब भिवंडी, जगदीश नाईक अगदी चेंडूला लॉंग ऑफ रिझनला माणिक पाटील उचलतील. फक्त मिळेल एक सिंगल. धावसंख्या 23. 1 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 23. आई गावदेवी सोनाली आणि गावदेवी भादवड असा आपण सामना पाहतोय. कैलास नाईक पुन्हा एकदा मन बनवलाय. इथे दांडी गोल. फलंदाज बाद कैलास नाईक. मोठी विकेट, मोठी विकेट. काय चांगली लाईन आपण पाहिली गोलंदाज संदीपची. अति घाई कुठेतरी फलंदाज कैलास नाईक करत होते. याआधी देखील फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे देखील अपयशी ठरले. त्यानंतर पुन्हा एकदा याच ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडूनं स्टंपचा वेध घेतलाय. मोठी विकेट संदीपनं मिळवून दिलेली आहे सोनाली संघासाठी. धक्का नंबर 1. 23 धावसंख्येवर गावदेवी भादवड संघाला. आणि मैदानामध्ये फलंदाज येतोय लालचंद तरे. कैलास नाईक गेले आणि मैदानामध्ये लालचंद तरे आलेत. या खेळाडूंनी तर आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. नक्कीच कालवार गावचे योगेश पाटील आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी संजयभाई म्हात्रे यांच्या संघाला आणि आज संपूर्ण बीपीएलला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद योगेश पाटील, आपलं स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित बीपीएल 2024 अध्यक्ष चषक अंतिम टप्प्यामध्ये एक सिंगल धाव घेऊन स्वतःचा धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे लालचंद तरेनं. ही मोठ्या खेळाडूची खून आहे. आल्या आल्या एक सिंगलनं अगदी चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 24. संजयभाई म्हात्रे यांनी चेंडूला अगदी विसेपमध्ये खेळलंय. बघूया कावकावना रिजनला इंद्रपाल तरे उपस्थित होते. दुसरी धाव इथे पूर्ण आहे की अपूर्ण, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. बघूया. 2 धावा तर धावलेत. नक्कीच फलंदाज सेव्ह आहेत. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 26. चंदन नाईक आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. नक्कीच बर्फानी बाबा टेमघर संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सलग लीगच्या स्पर्धेतून देखील 3 सामने जिंकले. आज देखील 2 सामने जिंकून थेट अंतिम फेरी त्यांनी गाठलेली आहे. म्हणजे या चषकामध्ये नक्कीच या संघाची चर्चा होईल. अगदी चेंडूला प्लेक्सचा फटका केलेत संजयभाई म्हात्रे. पुन्हा एकदा दुसरीसाठी निघालेत आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे.
धावसंख्या 28. एक पहिलं ओव्हर टाकलं होतं नक्कीच अरुण पाटीलनं, दुसरं ओव्हर संदीपनं आणि अगदी 14च्या सरासरीनं या 28 धावा आलेत. एक गड्याच्या मोबदल्यात तब्बल 16 संघ या स्पर्धेतून आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. आता 3 संघांचा प्रवास सुरू आहे अंतिम ट्रॉफी उचलण्यासाठी. त्यामध्ये नंबर 1 वर बर्फानी बाबा आहे आणि 2 मध्ये बघूया 2 संघ आहेत नक्कीच सोनाले आणि भादवाड. हे 3 संघामधून कोण ट्रॉफी घेऊन जाईल नक्कीच. अगदी तिन्ही संघ पाहिले तर एकाच साईडचे आपल्याला पाहायला मिळतात. टेमघर, भादवाड, सोनाले. दोन ओव्हर 28. तिसऱ्या ओव्हरसाठी इथे किशोर पाटीलला चॅलेंज आहे. नक्कीच लालचंद तरे खेळपट्टीवर असले कुठल्याही गोलंदाजाला ते चॅलेंज करू शकतात. कैलास नाईक नक्कीच बघूया. कैलास नाईकसाठी मी तर म्हणेन की ज्या खेळीसाठी ते ओळखलं जातात तेवढी चांगली खेळी त्यांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. मात्र लालचंद तरेनं कमालीची कामगिरी केलेली आहे. 50-50 ओव्हर. सदा मात्रे, सुनील माली, विजय चौधरीला याआधी पारितोषिक देऊन के मडवी आणि संजय मडवीनं त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे. बघूया अंतिम फेरीमध्ये कोण पोचतील. किशोर पाटील अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका. सदा म्हात्रे 2 धावा पूर्ण केलेत. संजयभाई म्हात्रे यांच्या संघाबद्दल मी आवर्जून उल्लेख करेन. या गुरुदत्त चौथ्यारवा क्रीडानगरीमध्ये गावदेवी भादवड संघ नक्कीच मी तर म्हणेन की 10 पैकी 1 सामना, 1 सिरीज त्यांनी गमावली असेल. इतका लक्की हा ग्राउंड त्यांच्यासाठी राहिलेला आहे नेहमीच. बघूया संजयभाई म्हात्रे नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवर लालचंद तरे. संघाची टोटल 2 ओव्हर 1 चेंडूमध्ये 30. ते चांगला चेंडू. इष्टरक्षक नितीन पाटील, वीर तानाजी दापडे संघाचा खेळाडू. 2 खेळाडू या संघामध्ये आहेत. माणिक पाटील, नितीन पाटील. मानकुली संघाचा सुनील माली आहे. तर कालवार संघाचा सदा म्हात्रे. वेताल कोपर संघाचे विनायक पाटील. अजून काही आमचे सहकारी मित्र आहेत. इथे हा चेंडू आलाय वाईटनं धावसंख्या 31. संजयभाई म्हात्रे आणि फुलाजी पाटीलचा या स्पर्धेमध्ये चांगला वापर केलेला आहे. जर्मन सारंगाव संघाचा खेळाडू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे संजयभाई म्हात्रे एक क्लोज इस्टरक्षण करतायत आणि गोलंदाज अगदी लेंथमध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर पाटील चा चेंडू. इथे चेंडूला उडवलाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअरलेग रिजन मधून चेंडू सीमा पार. लालचंद तरेचा हा चौकार. अगदी चांगल्या मूडमध्ये आहेत. लियन डीजे गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये अगदी चांगले 2 चौकार, षटकार, विकेट साठी वाजवत आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. 35 धावा, 2 ओव्हर 3 चेंडू. हा चेंडू देखील बॅटला स्पर्श झालाय. चेंडू चाललाय अगदी डीप फाईन लेगला. लालचंद तरीनं घेरलं होतं की शॉर्ट फाईन लेग खाली आहे.
45 लालचंद तरेनं प्रत्येक सामन्यातून 50-50 च्या गोलंदाजाला टार्गेट केलेलं आहे. अजून या चेंडूवर काही धावा येतील. जितक्या धावा गोलंदाज देईल त्याच्या अर्ध्या धावा अजून ॲड होतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येत. किशोर पाटील चांगला चेंडू टाकलाय. शेवट अगदी 50-50 ओव्हरचा गोड झालेला आहे. धावा खर्च केले 17, धावा ॲड होतील 8. 8 धावा अजून ॲड होतील. 53 टोटल. बघा दोन्ही संघाने खेळाडू लक्ष असू द्या. सुधारित धावसंख्या 53 झालेली आहे. 3 ओव्हर 1 बाद 53. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 विकेट हातामध्ये आहेत. कैलास मडवी थोडेसे टेन्शन मध्ये. नाही संतोष पाटील आमचे खुश आहेत. आई गावदेवी सोनाली संघाचे संघनायक खुश असतील. त्यांनी स्पर्धा एन्जॉय केलेली आहे. सलग 4 दिवस आम्ही त्यांना पाहतो. रोज त्यांची उपस्थिती. नक्कीच ही स्पर्धा सर्वच खेळाडूंनी एन्जॉय केली. पहिल्या दिवशी अगदी सर्व खेळाडू प्रत्येक संघ मालकाच्या बाजूने आपल्याला ठामपणे पाहायला मिळाले. जसजसे संघ बाहेर झाले पुन्हा ते खेळाडू आपल्या गावाच्या संघ मालकाशी पाठीशी ठामपणे उभे राहिलेत. हा खरा क्रिकेटचा विजय आहे. घरचे खेळाडू घरचे प्रेक्षक नक्कीच संघ मालकांचं मनोबल वाढवत आहेत. बर्फानी बाबा टेमगार आमचा मॅजिक बॉक्स दाखवला जातोय. तिथे काही आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. कुंदनजी पाटील साहेब आणि अरविंदजी भोईर यांच्या माध्यमातून. सुनील माली आलाय घरच्या खेळपट्टीवर. सुनील माली नक्कीच विराज माली त्यांचे चिरंजीव अगदी आज सामना पाहत आहेत. वेलकम विराज माली. हा चेंडू हवेमध्ये आहे. बघूया चेंडू सेफ लँड होईल. अगदी शॉर्ट लेग मध्ये चेंडू पडतोय. विनायक पाटील चेंडूवर झेपावत आहेत. इथे विकेट संजय भाई म्हात्रेनं आपली विकेट दिलेली आहे. येणाऱ्या नवीन दमाच्या फलंदाजासाठी आपली विकेट इथे संजय भाई म्हात्रे यांनी देऊ केलेली आहे. 2 धावा येतील. धावसंख्या 55 झालेली आहे. जितेंद्र पाटील यांची देखील आपल्याला प्रत्येक दिवसातून उपस्थिती पाहायला मिळाली. एवन जोडी आता 3 स्टार आहेत. संजय भाऊ म्हात्रे त्यानंतर संजय पाटील आणि नितीन म्हात्रे. खूप स्पर्धा एन्जॉय केली. खास करून संजय पाटील असतील आणि नितीन म्हात्रे एवन जोडी गोंदोली गावची एवन जोडी आहे. नवीन फलंदाज विनोद. इथे बघूया काय घडलाय. चेंडू अगदी शॉर्ट फायनलचे क्षेत्ररक्षक अशोक भगतनं तर उचललाय. लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा आलेत. सुनील माली धावसंख्या 57 झालेली आहे. 3 ओव्हर इथे एक पूर्ण. दुसरीची चांगली कॉलिंग आणि दुसरी देखील पूर्ण. धावसंख्या 59. कमल भाऊ पाटील दिवस व दिवा या संघाचे खेळाडू
यांनी या स्पर्धेला आणि खास करून कुंदनजी पाटील साहेब आणि अरविंदजी भोईर साहेबांना शुभेच्छा दिल्यात. चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून 50-50 ओव्हरची जी संकल्पना आलेली आहे, नक्कीच त्या संकल्पनेची चर्चा सध्या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये आहे. खास करून 40+ खेळाडू यांना ही संकल्पना खूप आवडलेली आहे. कमालदादा पाटील आपलं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे अजून एक येतोय चौकार. फलंदाज विनोदच्या बॅटमधून ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. धावसंख्या 2/65 झालेली आहे. नक्कीच गावदेवी भादवड संघ देखील एक चांगला तगडा संघ आहे. अग्निपरीक्षा असेल आई गावदेवी सोनाले संघाची. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये विजय चौधरी हे गोलंदाज स्वतःला तयार करतायत. हे आमचं VIP डाईस दाखवला जातोय. अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब, संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील, सचिव प्रदीपजी जोशी, त्यानंतर यशवंतजी केनी साहेब आहेत, जय पाटील, नीलम नाईक यांना ऑन स्क्रीनवर दाखवलं जातोय. प्रल्हाददादा पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांनी देखील स्पर्धेसाठी गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेत. हे आहेत गुंदोली गावचे A1 जोडी नितीन म्हात्रे, संजय पाटील आणि त्यांच्या बाजूला गंगामाता गोंदवली संघाचे संजय म्हात्रे माजी संघनायक. सर्वांना ऑन स्क्रीन्स मूवीच्या माध्यमातून. त्यानंतर मॅजिक बॉक्स लेजंड ऑफ मानकोली यशपाल माली यांच्या नावाचा हा मॅजिक बॉक्स आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर. अतिशय चांगलं दृश्य दाखवलं जातोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. चांगली क्रीडानगरी आहे आणि नक्की त्याचं संपूर्ण श्रेय ग्रामपंचायत मानकुली, ग्रामस्थ मानकुली याला जातोय. कायमस्वरूपी लाईटचे टावर आहेत. प्रेक्षकांसाठी 2 स्टँड 3 स्टँड आपण पाहतोय. गुरुदत्त स्टँड, चौटाईरवा स्टँड आणि स्वर्गीय प्रल्हाद मगन माली स्टँड, एक VIP डाईस आणि एक खेळाडू कक्ष. इथे लालचंद तरेच्या बॅटमधून 5व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर तडाखा षटकार. आपण क्रीडानगरीचा विचार केला तर गुरुदत्त चौटाईरवा आणि वीर तानाजी दापोडे या मैदानावर भरपूर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेग्युलर असो, अंडर 90 की 40+, या 2 मैदानावर आपण भरपूर स्पर्धा नेहमीच पाहतोय. बघूया विजय चौधरी. इथे हा फटका इनसाइड आउटचा चांगला आहे, मात्र तिथे खेळाडू उपस्थित आहेत. माणिक पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे खेळाडू. इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या पोचलेली आहे ती 73 वर. अजून 4 चेंडू आहेत आणि 4 मध्ये 1-2 मोठे फटके. नक्कीच बघूया लालचंद तरे. हा फटका अगदी उडवलाय काऊ कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगला झेल टिपला इंद्रपाल तरेंच्या माध्यमातून. फलंदाज बाद लालचंद तरे. साठी भरपूर शुभेच्छा. उत्तमजी म्हात्रे गुंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. त्यानंतर विजेंद्र पाटील शोलमाता वाल या संघाचे खेळाडू त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. भरपूर शुभेच्छांचा वर्षाव या स्पर्धेसाठी झालेला आहे. अगदी 40+ खेळाडूंच्याही स्वप्नातील स्पर्धा आपण पाहतोय.
इथे हा फटका देखील फसलाय. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा इंद्रपाल तरे झेलच्या खाली. फलंदाज बाद सचिन. चेंडूमध्ये 2 विकेट. बघूया स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक गणेश ठाकरे यांच्या नंतर विजय चौधरी कंप्लीट करतील का. 4 फलंदाजांनी षटकार हॅट्रिकही कंप्लीट केलेली आहेत. पहिली 50 दिलीप तरेनं या स्पर्धेची कालच्या रात्रीमध्ये कंप्लीट केली आणि अरविंदजी भोईर साहेबांकडून 5555, कुंदनजी पाटील साहेबांकडून 1000, संजयभाई म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलीप तरे याला देण्यात आलं होतं. अनिल मुकादम न्यूमिलंड पायगाव संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू यांनी देखील BPL साठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जानमन सरवली नवीन 40+ खेळाडू संतोष उर्फ पिंट्या पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. इथे चेंडूला अगदी खोदून काढलाय. बघूया रुपेश मुकादम आलाय. 1 कंप्लीट केली. दुसरीसाठी देखील चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 75 झालेली आहे आणि या इनिंगचा या पहिल्या नाहीतर दुसऱ्या सेमीफायनलच्या इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूया अंतिम फेरीमध्ये बर्फानी बाबा टेमघर संघ क्वालिफाय झालाय. या सामन्यातून कोण. रुपेश मुकादमसाठी हा चेंडू. चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर पॉईंट रिझनला बेदोन चेंडू चालला डीप कव्हर पॉईंट सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. 79 धावा झालेत आणि 80 धावांचं लक्ष्य अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी आई गावदेवी सोनाले संघासमोर. नक्कीच दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा समोरच्या कक्षामधून आपण ऐकूया. सलग 4 रात्रीमधून आपण संदेश वखारे यांना ऐकलत. तत्पूर्वी जाऊया DJ लियान यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. व्यक्तीने सहकार्य केलेले त्यांचं सर्वांचं शुभ सन्मान आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं केला जातोय. याआधी तिन्ही पंचांचा आपण शुभ सन्मान केलेला आहे. यानंतर आपण करूया स्वागत आणि सन्मान. संदेश वखारे मॅन फॉर बिनार यांचा शुभ सन्मान करतील. यशवंतजी केने साहेब मंडळाचे सल्लागार आहेत. यशवंतजी केने साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे समालोचक संदेश वखारे यांना सन्मानित करतायत. त्यानंतर गुणवंत गुणलेखक अल्पेश गायकवाड यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर आपले लियन डीजे पेरिकेने आपण देखील यायचं आहे. चला अल्पेश गायकवाड यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. जय पाटील वडघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य गुणलेखक अल्पेश गायकवाड जय पाटील
यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर डीजे लियान पॅरी केनी यांना देखील आपण सन्मानित करूया। पॅरी केनी आपण पुढे यायचं आहे या स्पर्धेसाठी। यांची चांगली म्युझिक सिस्टीम लियान डीजे मॅन फॉर मानकोली पॅरी केनी याला आपण सन्मानित करूया। आणि नक्कीच पॅरी केनीचा शुभ सन्मान दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रल्हाददादा जयराम पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। मित्रो त्यानंतर आपण स्वागत सत्कार करूया। पहिला बॉल पासून या ठिकाणी माझी अतिशय सुरेख साथ निभावली गेली। अर्थातच द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी आमचे परम मित्र आमचे साथी समालोचक तालुक्यातील एक बुलंद आवाज कालीराम केनी त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी करतोय। सन्माननीय जय पाटील आपण आपल्या शुभ हस्ते कालीराम केनी यांना सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेमध्ये 4 चांद लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील झालंय। मायेची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। खूप खूप धन्यवाद। वली आपण मॅचच्या दिशेने नक्कीच या ठिकाणी स्वयंसेवकांचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं। अर्थातच आपल्यामध्ये पारिवली गावचे मामा उपस्थित आहेत। भरपूर मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील झाली आहे। प्रत्येक पाहुण्याला नाश्ता असेल स्वागतासाठी स्वागताचं स्वरूप पोचवण्याचं काम असेल नक्कीच त्यांच्या माध्यमातून झालं गेलं आणि त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यानंतर यस थँक यू व्हेरी मच। बोलूया मॅचच्या दिशेने। पहिला बॉल तर निर्धाव फेकलाय विलास बालू पाडेल। पुन्हा एकदा अरे बाटने प्रहार करण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे। अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय। बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय। षटकातील पुढचा बॉल टॉप एज लागलाय। चेंडू अवैध आहे। क्षेत्ररक्षक जेल खाली येतात। यस इज गॉन। पहिली विकेट अशोक भगत बॅक टू द डगआउट। डीजे पॅरी थँक यू व्हेरी मच। विकेट काढली आहे त्या ठिकाणी विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून। पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळून दिला आणि आता मात्र नवीन फलंदाज कालवर गावचा हा खेळाडू सदा मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण सदा मात्रेला पाहतोय। वार झालाय पलटवार करावा लागेल नक्कीच या ठिकाणी गावदेवी सोनाल्या टीमला, कारण तब्बल 80 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी। भरपूर चांगलं आयोजन नियोजन भरपूर चांगली स्पर्धा मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे। भिवंडी प्रीमियर लीग BPL अध्यक्ष चषक 2024 40+ अजून एक मोठा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय। डायरेक्ट हिट झालाय। यस लेझी रनिंग बिटवीन द विकेट। मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी किशोर पाटीलला। फलंदाज बाद।
0 या धावसंख्येवर परतावा लागलाय. नवीन फलंदाज अरुण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया अरुण कशा प्रकारे फलंदाजी करेल. विलास बालू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना मात्र अचूक टप्पा अचूक लाईन अँड लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. यस आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होते. आपण पाहू शकता नवीन 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गणेश केनी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. विलास बालू पाटील काय कमालीचं षटक फेकतोय आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल खबरच्या वरून उडवलाय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू अडवला गेलाय. सचिन घरतला आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस सचिन भगतच्या माध्यमातून चेंडूला चेस केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 80 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी सोनाले संघ 2 गडी बाद धावफलकावर आहेत. 3 धावा. नक्कीच सुरुवात हवी ती झाली नाही आहे टीम गावदेवी सोनालेच्या माध्यमातून. अर्थातच आता मात्र पहिलं षटक जे फेकलं गेलं अतिशय सुरेख फेकलं गेलं. गावदेवी भादवड टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3च धावा खर्च झाल्यात. षटक क्रमांक 2 फुलाजी पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटकातील पहिला बॉल. समोर आपण अरुण पाटीलला पाहतोय. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. रत्नकांत मात्रे चेंडू उचलतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद सदा मात्रे. दापोडे टीमचा हा खेळाडू अर्थातच नितीन पाटील कडे भरपूर आशेने पाहिलं जाईल. कारण भरपूर मोठी क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि ती क्षमता मात्र सिद्ध करत असताना तुम्हाला विजयासाठी 80 धावा ठोकायच्या आहेत हे देखील लक्षात घ्यावं लागेल. हवी ती सुरुवात आतापर्यंत झाली नाही आहे परंतु नक्कीच पलटवार करावा लागेल गावदेवी सोनाले टीमला. यस नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. सन्माननीय कुंदन पाटील साहेब त्याचबरोबर मनोज पाटील यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अतिशय सुरेख चेंडू मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. बॉल तर भरपूर चांगला होता. बीट केलं होतं. फलंदाजाला चेंडू निर्धाव केला होता परंतु यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र ही धाव कंप्लीट झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय. षटकातील पुढचा बॉल. फुलाजी पाटील पुन्हा एकदा आडवा बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुलाजी पाटीलच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. फुलाजी पाटील पुन्हा एकदा बोलतोय. समोरच्या दिशेने टॅप केलाय चेंडूला. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. नितीन पाटीलला देखील थोडं शांत ठेवलंय त्या ठिकाणी. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन
गावदेवी बादवड टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉले स्टॉपेज लागलाय. फटका फसलाय. रत्नकांत मात्रे झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात व्हेरी बिग विकेट. फलंदाज बाद नितीन पाटील. नक्कीच काय कमाल आणि धमाल पाहायला मिळते आहे गावदेवी बादवड टीमच्या माध्यमातून. याआधी आपण चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी देखील भरपूर चांगली झाली आहे. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोपरगावचा हा खेळाडू हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. टॅप केले बॉलला. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 2 षटकाची समाप्ती. 10 धावफलकावर झाल्या आहेत. 4 गडी बाद फक्त आणि फक्त 6 धावा. ऐंशी धावा टोकायच्या आहेत. केनी मात्र पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. सुरुवात अप्रतिम. नक्कीच संजयभाई म्हात्रे आणि विलास पाटील यांचं कौतुक करावं लागेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी त्यांनी कुठला गोलंदाज कुठल्या क्रमांकावर यूज करायचं आहे याचं चांगलं अगदी तंत्र बाळगून अगदी चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये फुलाजी पाटीलकडून त्यांनी करून घेतलेली आहे. अतिशय चांगला गेम प्लॅन, चांगली चर्चा प्रत्येक सामन्यातून संजयभाई म्हात्रे यांच्या संघामधून आपल्याला पाहायला मिळाले. चांगला समतोल, चांगला समन्वय. आणि आता आपण जातोय 50-50 त्या 3ऱ्या ओव्हरमध्ये संजयभाई म्हात्रे आलेले आहेत. नक्कीच 50-50 षटक. बॉलिंग ट्रॅकवर संजय म्हात्रे. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. पूर्णपणे ब्लॉक केले त्या ठिकाणी. विनायकला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. सोनाली टीमने देखील भरपूर इम्प्रेस केलं या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. परंतु या मॅचच्या माध्यमातून असं कोणत्याही अँगलने वाटत नाही आहे की गावदेवी सोनाली संघ खेळतोय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे त्या ठिकाणी. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रन आउटची विकेट. फलंदाज बाद अरुण पाटील. निम्मा संघ अर्थापर्यंत आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाखाली परतलाय. 5 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 7 धावा. आता मात्र टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इंद्रपाल तरे. कॅप्टन वहा खडे है जहां मसले बडे है. इंद्रपाल तरे. पाहूया काय करेल आपल्या टीमसाठी. हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला या ठिकाणावरनं. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने हलक्या त्याने स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक जादूगर कैलास नाईक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. बर्फानी बाबा टीमगर टीम समोर कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. षटकातील पुढचा बॉल. संजय भाई म्हात्रे 50-50 षटक हाताळतोय. या बॉलेस देखील स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय. पुन्हा एकदा जादूगर कैलास त्या ठिकाणी आहे.
एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. नक्कीच कोणत्याही अँगलने असं वाटत नाही आहे की गावदेवी सोनाली संघ खेळतोय, कारण या मॅचमध्ये परफॉर्मन्स नक्कीच त्या प्रकारचं झालं नाही आहे. फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर आहेत. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. ज्या ठिकाणी पहिल्या बॉलपासून तुम्हाला अटॅक करायचा होता त्या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त सिंगलने समाधान मानलं जात आहे. हे मात्र सोनाले गावच्या आणि सोनाले टीमच्या प्रेक्षकांना आक्षेपित नसेल. नक्कीच आपण पाहतोय विनायक पुन्हा एकदा संजय म्हात्रे या बॉलर्स देखील बॉलला पुढे ठेवला होता. अशा प्रकारचा खेळ अपेक्षित नसेल त्या ठिकाणी टीम सोनालेला. षटक क्रमांक 3 जे 50-50चं षटक आणि त्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. अर्थातच 11 धावा झाल्या आहेत, मात्र त्यापैकी देखील 2 धावा ज्या आहेत त्या मायनस होतील. सुरुवात हवी ती झाली नाही आहे आणि त्या दरम्यान 50-50 षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात. 5 धावा अर्थातच त्यापैकी 2 धावा ज्या आहेत त्या मायनस होतील. आता मात्र नक्कीच उर्वरित 12 बॉलवर तब्बल 71 धावांची आवश्यकता. 50-50 षटकामध्ये ज्या अपेक्षा होत्या त्या देखील पूर्ण झाल्या नाही आहेत. 5 पैकी 2 धावा मायनस झाल्यात. अर्थातच दुष्काळात कितवा महिना याचा हिशोब तुम्हीच करा. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. नक्की सन्माननीय नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या समवेत सन्माननीय पंकज पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच प्रतापजी मारुती पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आणि नक्कीच साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,555 रुपयाचं पारितोषिक आम्हाला सुपूर्द झालेलं आहे. त्यांच्या समवेत पंकजजी पाटील प्रताप पाटील साहेबांचे एक जवळीक मित्र आणि राणाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पंकज पाटील आपलं देखील स्वागत आहे. अगदी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आपल्याला ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. नक्कीच 2 संघटना, 2 संस्थापक अध्यक्ष आणि 2 विद्यमान अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, त्यानंतर प्रतापजी पाटील साहेब, अरविंदजी भोईर आणि गणेशदादा किनी असं चित्र आपल्याला ऑन स्क्रीनवर पाहायला मिळालं. नक्कीच अगदी दुर्मिळ चित्र हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. दोन्ही संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, दोन्ही संघटनेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत मुख्य व्यासपीठावरून. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल चांगला आहे. ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या साने जातोय. सिंगल कंप्लीट. बारा धावा धावफलकावर आहेत. यस, बर्फानी बाबा टेमकर टीमसाठी एक खुशखबरी आहे. आपण जर फायनल विजेता ठरताय तर प्रेमनाथ पाटील ओवली यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये कॅश प्राइज आहे तुम्हाला. ओवली गावचे उत्कृष्ट खेळाडू प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बर्फानी बाबा टेमकर संघ जर फायनल विजेता ठरतोय तर. आणि त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. नक्कीच मित्र, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यात आली, थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. अर्थातच प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रथम पाटील याला आपण सन्मानित करूया.
मित्र अगदी चांगलं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. नक्कीच प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर कुमार प्रथम पाटील यांना आपण सन्मानित करूया. मी विनंती करतोय जय पाटील आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम पाटील यांना सन्मानित करायचं आहे. प्रथम पाटील यांचा स्वागत सत्कार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आपण मुख्य व्यासपीठावर या. यस इंद्रपाल माली आपण देखील व्यासपीठावर या. सन्माननीय इंद्रपाल माली, त्याचबरोबर राजू चौधरी दापोडे आपण देखील या. जनरेटर व्हॅन नक्की ज्यांची आहे, अर्थातच जनरेटर व्हॅनचे मालक दापोडे गावचे राजू चौधरी आपण व्यासपीठावर या. नक्कीच या मॅचची मजा थोडी कमी झाली आहे, कारण एकतर्फी मॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल सुनील माली त्या ठिकाणी पुन्हा एकदा बीट केलं जातंय फलंदाजाला. चला जनरेटर व्हॅनचे मालक आपण देखील मुख्य व्यासपीठावर या, आपणास देखील सन्मानित केलं जाईल. षटकातील पुढचा बॉल या बले सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय, चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील 4 धावा, चौकार. भरपूर प्रतीक्षा करावी लागली हा चौकार पाहण्यासाठी. तब्बल 28व्या बॉलवर हा चौकार आलाय. काय कमालीची गोलंदाजी झाली आहे गावदेवी भादवड टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील फटका चांगला आहे, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार, मिळतील 4 की 6. यस आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा बॉल खेळून काढला होता. यस 6 धावा षटकार आहे. सुनील मालीच्या बॅटमधून 2 मोठे फटके आल्यात, मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. शेवटचा बॉल फायनल सामना खेळण्यासाठी गावदेवी भादवड टीमसाठी. या बलेस देखील प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, मॅच फिनिश, सामना जिंकलाय गावदेवी भादवड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी सोनाले. तर अंतिम फेरीमध्ये गावदेवी भादवाड आणि बर्फानी बाबा टेमगार एकाच पंचकृषीतील दोन्ही संघ भिवंडी ग्रामीण 40+ आयोजित BPL 2024च्या अध्यक्ष चषकामध्ये दाखल झाले आहेत. दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. आणि नक्कीच आज स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच, उद्योजक, उद्योगपती प्रतापजी मारुती पाटील साहेबांची मुख्य उपस्थिती आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेली आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत. आणि नक्कीच अंतिम सामन्यामध्ये जे 2 संघ दाखल झालेले आहेत, दोन्ही संघाचे संघमालक, संघनायक आपला संपूर्ण संघ घेऊन आपण स्टेज समोर या. दोन्ही संघाचे संघनायक
संघ मालक वेलकम पद्माकर चौधरी साहेबांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि भिवंडी तालुक्यातील एक दमदार असं व्यक्तिमत्व वेलकम योगीजी बोबडे. सोनादेवी टेमगार नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आपलं देखील स्वागत आहे. संतोषजी चौधरी आपलं देखील स्वागत.